नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मार्केट आज गॅप डाऊन ओपन झाले आहे आणि सुरुवातीला मार्केट थोडं रिकवर होऊन वर गेले, पण रेजिस्टन्स लेवलवर पुन्हा दबाव पाहायला मिळाला. आपण NSEची वेबसाईट ओपन करून बघूया मार्केटचा कल कोणत्या साईडला आहे ते. तर या ठिकाणी मी NSEची वेबसाईट ओपन करत आहे. तर आज सुद्धा बघू शकता 31 स्टॉक हे डाऊन साईडला आहेत. आज सुद्धा आपल्याला शेअरिंग करायचे आहे, तर मी पटकन माझी स्टॉकची लिस्ट तयार करून घेतो आणि मग बघूया कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला चांगली एंट्री मिळते ती. आपली लिस्ट तयार झाली आहे. आज आपल्याला 5 स्टॉक डाऊन साईडला मिळाले आहेत, ज्यांनी काल हाय व्हॉल्यूम दिलेला आहे. या ठिकाणी बघा व्हॉल्यूम आहे पण ब्रेकआउट नाही, म्हणून आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेणार नाही. असे स्टॉक आपल्याला अवॉइड करायचे. ज्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट आणि व्हॉल्यूम असेल आपल्याला त्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची आहे. हा स्टॉक बघा, ब्ल्यू स्टार. या ठिकाणी तुम्ही स्पष्ट पाहू शकता छान व्हॉल्यूम तयार झाला आहे आणि ब्रेकआउट सुद्धा दिलेला आहे. तर आपली स्ट्रॅटर्जी अशी असेल, या कॅन्डलचा लो ब्रेक झाला की आपण एंट्री घेणार आणि कॅन्डलचा हाय आपला स्टॉप लॉस असेल. आपली एंट्री ही 1511 रुपयाला असणार आहे. 33 स्टॉक आपण घेत आहे आणि आपला स्टॉप लॉस हा 1523 रुपयाला ठेवणार आहे, म्हणजे या कॅन्डलचा हाय असणार आहे. आणि आपले टार्गेट हे 1477 रुपये असणार आहे. म्हणजे आपला रिस्क हा 1% कमी आहे आणि टार्गेट हे 2% थोडं जास्त आहे. आता आपण एंट्रीसाठी वेट करूया. बघू शकता स्टॉक आपल्या एंट्री लेवलपर्यंत आलेला नाही, त्यामुळे आज सुद्धा आपल्याला ऑर्डर कॅन्सल करावी लागेल. म्हणजेच आज देखील आपल्याला एंट्री मिळालेली नाही. मित्रांनो, आज 7 तारीख आहे. या महिन्यात आपल्याला अजून एकही एंट्री मिळालेली नाही. काही जणांना वाटत असेल काय फायदा ट्रेडिंग करून, पण ट्रेडिंग म्हणजे रोजची मजुरी नाही. आपल्याला महिन्यातून 3 ते 4 दिवस जरी ट्रेड्स मिळाले तरी ते आपला महिन्याचा पूर्ण टार्गेट कंप्लीट करतील. संयम ठेवा मित्रांनो. संयम हीच ट्रेडिंगची फी आहे. जो संयम ठेवेल त्यालाच मार्केट रिवॉर्ड देईल. आज एंट्री मिळाली नाही, काही हरकत नाही. भांडवल सुरक्षित आहे. उद्या पुन्हा नवी संधी शोधू. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.